कारले ना कुठं? अरे का हो, काही शांताराम भाऊ काही नाही का? काही भेटलं नाही वाटते. भेटलं ना सगळं, सगळी व्यवस्थाच लागली आपल्याला. बनवायचंही काम नाही, चुलही पेटवायचं काम नाही आपल्याला. आपला कसं जवळच नातेवाईक सापडला. आता म्हटलं कसं आम्ही आता चौघजण जातो. माऊलीन तुम्ही इथंच थांबा. माऊली तर काही खात नाही. आता माऊली सोबती पाहिजे तर मुंशीराम भाऊ तुम्ही थांबा इथं. आम्ही चौघं जातो आणि बिलकुल आम्ही तिथून जेवून येतो आणि तुमच्यासाठी डबा घेऊन येतो. झाला पहिले गावातही जाग बसवला वाटते नाही का? म्हणजे डायरेक्ट जेवायलाच असं असं. बरं चला मग आता ते भाकरी गिकरी घेऊन चौघं चालले जाऊ नाही का? चला मग. मी आलो असतो तर काही बिघडलं असतं. मी येत होतो. आता माऊली आहे ना इथं. सुद्धा नाही लागत ना ते. इतकाले 5-5, 6-6 जण सुद्धा लागते का? चौघ जण म्हटलं मी त्याला तोंडातून निघाल माझ्या चौघ जण येतो बा. 2 माणसं इकडे आहे म्हणलं आमचे. तर दोघाचा डबा आणतो ना मी. दोघाचा एकटेच खाता तुम्ही. झालं काही हरकत नाही. मग मी इथंच थांबतो. या मग तुम्ही या जेवण खाऊन करून या. जा हो, जा. चला आणि ते सांगा लागणार ना. हो तिच्या भाकरी गिकरी झाल्या नाही झाल्या, निंब कांदे हे ते घेऊन घेऊन चालले जाऊ. चाल ना बाबा. हो चाल. हो म्हणलं मला फोन लावू द्या. अर्जंट फोन लावा. 1 मिनिट थांबा. अरे बाबा मग लाव म्हणलं. आताच लावा लागते का या तिथं लावणं म्हणलं. ते शिस्त लावणं म्हणलं. हो का आम्हाला भुका लागले मरणायच्या आणि तू काय फोन लावतो म्हणून राहिला. बाबा आपण कोणाच्या माता खाऊन राहिलो? सोयरिकेचा विषय काढला म्हणूनच बोलावला त्या माणसानं आपल्याला. कोणी मतलबाशिवाय काही बोलावते का कोणाला फुकट? चहा तरी पाचते का म्हणलं. मग त्याचाही काहीतरी ते स्वार्थ हेतू असं आहे ते. तर मी काय म्हणलं मारतीला आता मला टच करायला लागेल का की बा असं मी स्थळ घेतलं म्हणून सांगितलं बा त्याला कानावर टाकला बा. नाही तर मग मारती वक्तात म्हणायचं नाही बा मी थोडी म्हटलं तुम्हाला पहा म्हणून. वक्तात हात वगैरे करावं त्यानं. म्हणून म्हणलं पहिले मला मारतीला सांगून देऊ द्या, त्याच्या कानावर टाकू द्या की बा असं आहे. फोन घेऊन आला तर जरा लक्ष ठेवजो. अरे बाबा मग त्या मारत्याचा विषय काय हे बाबा मध्ये गावातलं कोण बाबा ते झरो लागते ते पोरग ते लाईन सकता दिसते ते उलचक देणकन. अरे बाबा त्याला काय देते रे हे देते का पोरगी? तुम्ही कधी आधीच नाटला होता. थांबा ना देत नाही आपल्याला माहित आहे का अजून? मग म्हणलं त्याची पोरगी किती उच्च आपल्याला माहित आहे का? मग थांबा तुम्ही गडबड काय करू राहिले? फोन लावू द्या मला मारतील टच करू द्या. फालतू काही नका लावू. कसंच काय करा म्हणलं गद घोडच करते वाटते बाबा. हे काय खरं कधीच दिसते मध्ये काय त्या पोराले उलचकच पोरगा ते कसं काय दिन तर दे पाय बाबा ला फोन लाव लवकर. आम्हाला भुका लागल्या मरणाच्या. ला फोन ला. मी म्हणतो शांताराम ते म्हणलं त्या पोराचा बाप इथंच आहे मुंशीराम. त्याला काऊन येऊ देऊ राहिला तू? त्याला येऊ द्या लागत होतं. मग पुरीच्या बाबाची भेट होत होती तिथं विचारपूस होती त्याची. बात तर सोयरीक होत होती का? असं आहे ना म्हणूनच माग राहिला आपण. असं झालं ना म्हणून सोयरी का होत नाही. अरे म्हणलं बाबा त्या मुंशीराम भाऊले जर नेला आपण तिथं तर त्या पोरीचा बाप काय म्हणून कापसा यायचा आला बा पोराचा बाप. म्हणजे काय परिस्थिती असं यायची निरा फटायला आहे बा यायच्या. असं होईना ते वैयक्तिक लोक बातच. मग तर ते कसं गुपितच ठेवा दे. काढू नका विषय ते. पोराचा बाप इथं आहे म्हणून कापूस चालल्या बापन माय आले म्हणून काहीच काढू नका विषय. सणान पार्टी आहे म्हणा फक्त एवढं सांगाच तुम्ही. नाही तर मुकाडून राहायचं. बाबा मध्ये काय बाबा आपल्या काय खासी मतलब नाही. तुम्ही काय तुमचं तुम्ही पाहतो. पण मध्ये तर वाटते बा पोरीचा जे बाप आहे का नाही ते लय हुशार आहे. हो ते एक दिवस तरी गावात येतेच ते पोराची चौकशी करायला. त्याच्या वावरा शिवरा पाहायला नक्कीच मी सांगतो येते म्हणजे येतेच. येऊ द्या ना मग आपल्याला काय भेव आहे का? मग 10 एकर शेती नाही का? खोटं बोललो का आपण? काय म्हणजे खोटं काही आहे का? सगळंच खरं सांगितलं ना. हो ना पण तुम्ही उच्ची नाही सांगितली त्याची. उच्ची कुठं सांगितली त्याला? त्या माय तुम्ही उच्चीच घेऊन बसले. आता का राहिलेच का मग लोकांचे? ज्याच्या कमी आहे त्याचे राहिले का? मग होतच असते प्रत्येकाचा जोडावर असतेच ते ठरलेलं असते ते सगळं. चला तुम्ही गोष्टी करून फोन लावू द्या मला. थांबा ला बाबा लवकर उरकते. हो कर शांताराम फोन म्हणलं झाला वाटते कापूस. बोमल तिथे आपल्या नावाला पान तुम्ही. हॅलो बोला शांताराम भाऊ काय म्हणता? अरे काय झाला का कापूस का व्हायचा आहे म्हणलं? कापसा फापसा ते विषय राहू दे बाजूनं. हे लक्ष दे तू पहिले. हे महत्वाचं आहे ना आपलं टार्गेट पाहायचं पहिले. तर तू काय कर लक्षपूर्वक ऐक मी काय सांगतो ते पद्धतशीर ऐक तू. विषय आता मग काही सापडलं का येईल. बोला ना सांगा सांगा. काय म्हणलं मारती सोयरिकाचा योग येऊन राहिला म्हणलं तू या. कसं आम्हाला कसं तिथं पाहुणे भेटले. आपले नातेवाईकच निघाले ते. तर म्हटलं त्याने विषय काढला पोरगं पाहिजे बा शेतकरीच पाहिजे. तू सांगितलं मी विषय द्यायले. 10 एकर जमीन आहे ग्रामपंचायत सदस्य आहे असं आहे तसं आहे पाहतील हकालून. तर म्हटलं कसं फोन येईन द्यायचं तुला आता. म्हणजे कसं आता आम्ही चालू त्याच्या घरी जेवाले. म्हणजे कसं जेवाले बोलावलं त्याने आम्हाला. तर म्हटलं तिथं जेवता जर त्यानं कदाचित फोन लावला म्हणा किंवा काही माहिती घ्यायची असली तर मी फोन करीन. तर पहिले तू नाहीच म्हणजो. म्हणा आपलं यंदा काही विचारच नाही म्हणा असं सांगायचं. काऊन म्हणा राजा मा उन्हावर हा का सगळेजण उद्या ना होते तर हो म्हणून टाका द्यायले. एक गाव 2 तुकडे रविवार चालले. राजा मग आम्ही तुम्ही का नाही प्लॅनच फेल करता. आम्ही म्हणलं आधी जर का नाही आपण भाव खाल्ला का नाही मग ते भाव खात नाही तर मग ते खाते ना. मग आपलं अडसून घ्या लागते ना पहिले. थांब तू मी बरोबर करतो काय करायचे मी सांगेन तुला काही हो म्हणते. पहिले आता नाहीच म्हणतो तो मी पटवतो मग बरोबर काय करायचे. आम्हाला राजा हप्ताभर काढणार नाही तिथं. मग रोज असं गावरान भेटलं पाहिजे ना आम्हाला. थांब तू गडबड नको करू. अरे बा गावरान गिवरान पाहिजे काय मारते काय सोयरीचा विषय काय पाहिला वाटते एखादा सोयरा धारा तिकडे नाही का? काय शांतरा भाऊ काय कुठे घरी काही जाग बसते काय अरे मारते काय म्हणलं. म्हणा मला ऐकू द्या महत्वाचा विषय थांबा जरा मग बोलतो. तर म्हटलं मग आता मी तसं सांगू नाही म्हणून सांगू नाही का? बरं ठीक आहे तसं सांगतो मग. पाहिजे फक्त कसं म्हणजे तुमच्या बरोबर हिशोब घ्या द्या. ठीक आहे मग मा भरोशाला काही पार्टी खाऊ राहिली वाटते. या मग आता करा फोन करा मला. एक फोन आला तर मारते तोरा वाढायला बोलायला तयार. अरे मारते मला ठेव काय म्हणते शांतरा भाऊ काय म्हणते म्हणलं. पाहिजे तुम्ही बरोबर ठेव फोन आता आम्हाला भोका लागली इकडे. थांब ठेव फोन. बोला आता बोला काय बोलास ते काय तुम्ही मनात नको बोलत जाऊ असं काय असलं तर. मारते काय सोयरीकीचा विषय आहे का? हो नक्की शांतारा भाऊ काही ना काहीतरी मेळ बसत तिकडे.
कायच काही नाही ना, निरा पार्ट्या खवरायला मानावरती. मग आता काय आहे न काय नाही, जाऊ दे. पाहिजे पुढचं पुढे काय सांगते ते फोन करतो म्हणे. चला आपल्याला जागलेलं जावं लागते बाबा, चला चला. काय बहुतेक विषय सोयरीकेच आहे भारताच्या, नाही का? भारता काही सांगत नाही. काय तिथे काय माहिती कोणाला घालते खापी, आता काय सांगत. बरं चल भारती, चल चला म्हणलं, चला उशीर होईल, चला. आता हे सगळं तर झालं. आता आपलं बस आता भाकरी घेतल्या की बिलकुल आता प्लेटा वाढल्या की जेवले की झालं आता, मग काय नाही का? आता कसं लय थंडी आहे का नाही, लवकर निघाला का ना आम्हाला बी. लय उशीर होऊ राहिला ना, 10 वाजू राहिले ना. आता लागते का अंगी हे आता वापस जा लागते म्हणते हे. मॅम मुक्कामच आहे का? पण इथंच आपलं कसं अंग टाकलं असतं जमलं असतं ना, पण शांताना म्हणतही नाही का. आता येईल आज खाऊ घातलं मी आणि चाललो म्हणते, अजून तर माझा विषय बाकी आहे अजून. अरे नाही नाही हो पाहुणे बा, अरे कसे काय निघून राहील तुम्ही? मस्त सट जेवा बिलकुल, आणि झोपाची व्यवस्था पुरी आतरून देतो गाद्यात बिलकुल बैठकीतनी. सगळी इथं झोपा, सकाळी मंजन केलं, चहा घेतली की जा तुमच्या कामावर. नाही नाही, हे म्हणलं हेच तर लय झालं हो तुम्ही आम्हाला. मग जेवायला बोलावलं हेच तर भरपूर झालं. ते कसं असते, ऊस जर समजा गोड असला तर मग काय त्या मुया सगळं खाऊ का नाही. आपलं म्हणणं नाही तसं, आम्ही जातो आमच्या इथं मस्त व्यवस्था आहे, सगळ्या पद्धतशीर आहे. ते शांताराम कधी काय कसंच काय करते बाई, कसं बुद्धिमत्ताच नाही ते काय. आपण जाऊ दे आता, काय त्याच्या मनात घ्यायला का ना आपल्याला काय करतं, त्यानं म्हणलं तसं नाही. खायला भेटलं हेच लय झालं. आता मुक्काम करा म्हणते तिकडे मुंशीराम भाऊ वाट पाहू राहिले असेल डब्याची. नाही मी काय म्हणलं, आम्ही असं करतो मी आणि आपलं हे मोठे बाबा आणि नंतर आपले हे समजा कंदील बाबाजी, आम्ही 3 जण करतो मुक्काम. पण आमचे कसं एकच माणूस 2च माणसं आहे तिकडे. तर म्हणलं दोघाचा डबा हे देवलाल भाऊजवळ आमची सोंग आले का नाही त्याच्याजवळ देऊन त्याला मोकळे करू. भले आम्ही समजा 3 जण करतो मुक्काम, आता तुम्ही म्हणता म्हणून. कोणा नाही म्हणलं का तुम्हाला? बिलकुल पाठवून द्या देवलाल भाऊले डबा घेऊन त्या दोघांसाठी बी, आणि तुम्ही तिघं मग काम करा, काही अडचण नाही. एक सोयरी होऊ दे, मग देतो तुम्हाला सरकार टाका आहे तर. बरं म्हणलं आता हे आटपलं म्हणलं, प्लेटा गिलेटा घेऊन बसू म्हणलं जेवायला आता, नाही का? आता खाल्ल्यावर झोपतील मुकडे नाही, माझा विषय तसाच राहील ना. नाही मी काय म्हणलं, काय पोराला फोन लावतो म्हणे तुम्ही, मग काय बोलणे हुकूनच गेलं. पाहणं लावून काय म्हणते काय नाही तर. हो काय त्याची म्हणजे तयारी आहे, हो म्हणते नाही म्हणते. हो पाहता लावतो म्हणून राहिलं का नाही का? मला उद्या जाते का काम, हे तर हातच धुवून मागा लागलं. बरोबर आत्ता लावतो फोन. पाहतो काय म्हणते करतो म्हणा मी. तरी काही काळजी करू नका, त्या नाही जरी म्हणलं ना, मी तुम्हाला सेटिंग लावून देतो म्हणजे देतो, तुम्ही काळजी नका करू. थांबा पहिले फोन लावते मला. त्याच्यासाठी होय ना बाबा, हे काय साठी करून राहिलो एवढा कुठं ना. नाही म्हणलं मग त्याच्या बाबाले फोन लावा ना. हो बाबाले लावा आणि पोराले लावा, एक गाव 2 तुकडे. बापाला तर अजून काय काही खबर नाही बाबा, तिचं ते अजून ते विषय बाकीच राहील. नाही नाही, अरे बापाचं काय हो, बापाचा काही विषय नाही. एक हार टाकले आपलं पोरग तयार पाहिजे, पोरगी बस, बाकी काय हो. हार टाकले की बिलकुल पाहा लागेल तयार, काही विषय नाही त्याचा. वाटते हो आला म्हणलं, शांताराम फोन आला राजा. नमस्कार शांताराम काका. नमस्कार म्हटलं. म्हणलं जमलं मारती बरोबर करते वाटते फिल्डिंग. पहा म्हणलं असं आहे, म्हणलं असा पोरगा आहे. नमस्कार काका गिका असं म्हणजे कसं त्याची बोलभाषेची एक नंबर आहे. बोल म्हणलं मारती. अरे मारत राहा म्हणलं. मी काय म्हटलं, आपलं ते ग्रामपंचायतचं काय चालू आहे, कसं काय कुठपर्यंत आलं आपलं ते अतिक्रमणचं? झालं ते फायनलच होण्यात आहे ते. त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आपला ठराव वगैरे ओके झालेला आहे. आणि सरपंच साहेबांना मी सांगितलेलं आहे की आपल्याला असं तुम्ही आल्याशिवाय आपल्याला काहीच करायचं नाही. आता आमच्या म्हाताऱ्या कुत्र्याच्या कायला मागा लागतात. आता तुम्ही नवीन टोय आहे, आता तुम्ही निवडून दिला आम्ही तुम्हाला. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही मागा हला तुमच्या. चल द्या तुम्ही, एवढे हुशार मोठे असल्यावर काय काळजी आहे मला. बरं नाही मारत्रा म्हणलं, यावर्षी काही सोयरिकीचा योग आहे का म्हणलं, कसं यावर्षी करता का नाही म्हणलं, का कसं काय म्हणता? आता ते कसं काका, आता तुम्हाला समजते का नाही. सध्या माय काय म्हणणं आहे, डबल मजली बांधायचं, नंतर आपण पाहू 1-2 वर्षानं. सध्या कसं आपल्याला कसं लस तळे येऊन राहिले, पण आता यावर्षी आपल्याला निर्णयच घेतला करायचा नाही म्हणून. कसं बाबाला विचारायला लागल, बाबाची संमती असल्याशिवाय आपण तर कोणतंच काम करत नाही, आहे का नाही? नाही, ते तर बरोबर आहे म्हणा, संस्कारच तसे आहे तू यावर म्हणा. एक तरी बापाला माहिती नाही इकडे हे करून नाही राहिला बरं बाहेर. नाही मला काय वाटते की इथं आता आमच्या स्थळ एक लक्षात आलं. ते बोलले माझ्याशी, तर बा असंच आहे, मुलगी चांगली आहे, सुशिक्षित आहे, चांगलं घराणं आहे, माणुसकीचे माणसं आहे, माणसं महत्वाचे ना. तर म्हटलं पाय जर जमत असेल तर, असं माझी इच्छा आहे बा. आता मला कसं पेतातच पाळलं तुम्ही. नाही यावर्षी माझ्या जमतच नाही. यावर्षी मी आता हे पाय ना तुम्ही, मला DED वाल्या BED वाल्या 2-3 अशा स्थळं आलेत ना, पण आपण नाहीच म्हणलं ना. असं म्हणजे यावर्षी आपला विचारच नाही. ते विचार बरोबर आहे, त्याबद्दल नाही. फक्त कसं अशी स्थळ येत नसते म्हणून म्हणलं. कसं आहे, मुलगी चांगली आहे, सगळ्या पद्धतीत गोष्टी आहेत. तुलाच माहिती आहे आपली नजर, खड्याची नजर आहे आपली. असं स्थळ तुला भेटून म्हणजे किती काही पाहून भेटणार नाही. म्हणून मला असं वाटते बा, तू याच्यावर विचार कर. असं हो नको म्हणून एकदम, फक्त विचार कर या गोष्टीचा. पाय बा तू काय वाटते तर. चांगली मुलगी, कसं सुशिक्षित आहे, हे आहे, मस्त चांगलं शिक्षण झालं म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. फक्त तू विचार कर आता. तुम्ही मोठा विचारत असाल. बरं पाय तुम्ही, सध्या विचार करतो बा, मग सांगेन. आता तर काही हो म्हणत नाही मी. पाय तुम्ही. ठीक आहे मग. या तुम्ही, काही झालं की फोन करता म्हणलं. बरं हो कर, तू विचार कर ना, कर. 8 दिवस 2 दिवस 4 दिवस काही हरकत नाही. बरं ठेवतो मग. ठेवतो. भारती एक नंबर बरोबर. इम्प्रेशनच पडलं रे बापूरच्यावर, एक नंबर. मला तर वाटतं बहुतेक स्पीकर ऑन असं तिथं शांताराम भाऊचा, असं वाटतं मला. कारण की तिथं आता खायला गेले म्हटलं, त्याला असं पटवून देऊ राहिला ते 2-4 दिवस भरोशावर पार्टी आहे ते आता. खाऊ द्या ना आता, आपल्यासाठी जर दुसऱ्याचा फायदा होत असेल तर काय हरकत आहे. होय ना, खाऊ द्या ना, होऊ दे.
असं आहे तरी म्हणलं विचार करतो म्हणते, म्हणजे काही ना काही डोक्यात गोष्ट गेली त्याच्या. असं थोडं थोडं वारा घाला लागते डोक्यात, नाही का? एखादं म्हणा कसं त्याच्यावर प्रेशर यायला नको ना. नाही पोरगं एक नंबर आहे, हो म्हणते मी, तुम्ही काही काळजी करू नका. नाही नाही, बिलकुल बिलकुल. ते जे पोरगं बोललं का नाही, एक नंबर बोललं. त्यालाही बरोबर आहे ना, सर्वाचा विचार विनिमय करूनच निर्णय घेईन का तो. काही हरकत नाही, चांगला दिसते पोरगा, भाषा हे ते सगळं पद्धतशीर आहे. पहा तुम्ही, मेळ बसवा जरा मागा लागा द्यायचे. दुसरी गोष्ट, चला आता जेवण करून घेऊन आज म्हणणं मुक्काम इथंच करा. ठीक आहे, चला घ्या घ्या प्लेटा घ्या आणि घ्या वर. बरं आता एवढी सकाळ झाली अजून आले नाहीत ते. म्हणलं आता आपल्याला कापूस शेताला जावं लागते, लवकर लवकर चहा घेतला असता निघालं असतं. 9 वाजे लोक एक टप्पा घेतला असता. ती ना ती आता तिथं कसं त्या पाहुणे बाच्या घरी चहा घेतील आणि चालली येतील लवकर. घ्या आपण, घ्या लवकर आणि चला आपण, एक एक खंदाळी होती आपली तोपर्यंत. चला काय सांगा आता, घर जवळ होते का शांताराम तिकडे. जाऊ दे, ते कंदील बुडा आणि ते मोठा आहे, जाऊ दे आपल्या काय करला. घ्या आपापलं, घ्या चहा घेतो गाय तुम्ही लवकर आणि चालले जाऊ कापसाले. गुरुजी, अरे या ना गाडी उभी करा, घ्या ना गोबी गिबी घेऊन जा ना म्हणलं. आता चालले असतं, या इकडे या. बसले आपले सर मजूर नेलं गावातलं माय भिंद. या लवकर इकडे या. राहू दे उशीर होते ना, मला उशीर होते. राहू दे उद्या किती पहिना आता काय मला माहित काय काम आहे. तर या ना इकडे. काय रे गुरुजी तुम्ही, या ना. ताजा गड्डा आहे ना बिलकुल असा. या लवकर. तसे मोठा रट्टी राहायचे. आलो म्हणलं, आलो. काय मास्तर लोक आहे राजा. अरे इकून या ना, तिकून घाटा आहे ना, इकून या ना बाबा. काय माय भिंत आपत साहेब बिजाच कलर करते राजा. अरे हो येऊ राहिलो म्हणलं. आलो तुला तिथं वाटते सारा पालकन मेथी. अरे तिकून या हो गुरुजी, तिकून या ना राजा. मोठा लाऊड स्पीकर साहेब. हो चला तिकून चला काय म्हणलं 2-2 गड्डे. आता आज कसा झाडाच करणं इकडला आता या गोबीचा. म्हणजे मोकळं करून देता येते. मग आता हराशीत पाठवल्यावर मग काही देतात तुम्हाला नवाईच्या गोष्टी. घेऊन जा म्हणलं 2 गड्डे घेऊन जा. घेऊन जा. आम्ही आला काही कामच आहे का, टिशी फिशी काही असं तसं आहे का काही. या गड्ड्यासाठी बोलावलं का. जाऊ द्या ना, काय गड्डे राहू द्या ना. पोट बसून म्हणते काय माहिती, ओटा बसून म्हणते का पोटा बसून. नाही न्या ना काय कमी आहे आपल्या कास्तकारावर, काही कमी नाही. न्या 2-2 गड्डे घेऊन जा. बरं जाऊ द्या, तुम्ही म्हणताच का नाही, तुम्ही मिनताच तेवढा करतात नाही का. बरोबर ठीक आहे, घेतो विषय कळा लागेल नाही का. नाही गुरुजी म्हणलं काय कापसाचं कुठं रोग आलं म्हणलं. किती दिवस पुरते कापूस अजून. म्हणजे आमचे कसे लय मजूर गिजूर सगळे घेऊन गेले तुम्ही, इकडे आम्हाला वांदे होऊन राहिले म्हणून म्हणलं. आता आपणच नाही का, आपण यायला 2-3 दिवसासाठी म्हणलं होतं नाही का. त्या दिवशी भेटले होते ते का. बस झालं आपलं, झालं उद्याचे दिवस आहे आता. उद्या निपट्टी द्यायचं, उद्या येतात ते सगळे. सांगा बाबा, काय 2 तोंड्या माणूस आहे. त्याला म्हणते की रविवार लोक पुरते, यायला म्हणते की उद्या होते नाही का. अरे का गुरुजी, तुम्ही तर म्हणे ते रविवार लोक पुरते म्हणते तुमचा कापूस नाही. रविवार लोक म्हणा गुरुजी तुम्ही. म्हणते मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे आमचं काय गारवळ आहे, आम्हाला माहिती. थांबा जरा मुकडा म्हणून राहील गुरुजी. रविवार काय रविवार पर्यंत पुरते का. अरे बा खरं सांगा राजा, काय आहे तर काय आहे तुमचा कबाडा काय आहे म्हणलं. मजूर कुठं रोखनेल तुम्ही. किती दिवस पुरते बाबा. झालं ना आपलं, झाल्यासारखं आहे. उद्या कम्प्लीट आहे आपलं. उद्या संध्याकाळपर्यंत आपलं शुक्रवारी क्लिअर. बरं बहुतेक मला वाटतं शनिवारी सकाळी येतील ते. फायदा म्हणलं ते रविवारच्या पुढे घालतात नाही तर आम्ही जेसीबी फेसीबी सगळं सांगायला इकडे कार्यक्रम. अतिक्रमण उठून नाही आम्हाला द्यायचं. नेले सगळे अतिक्रमणवालेच नेले तुम्ही. ते शांताराम भाऊ, कंदील बुडा, माऊली, मुंगशीराम भाऊ, सरी गँग नेले तुम्ही. गुरुजीने केला साठी घर नक्की बिलकुल. तिकडे रविवार सोमवार लोक काम पडते. बरोबर आहे. नाही गुरुजी, रविवार लोक पुरते का शनिवार लोक पुरते म्हणलं. आणि आम्ही कसं अडकीच्या अटकल्यासारखं माणूस आहे. थांबा तुम्ही बोललो करा मला बात ऐक नाही ते. त्याला कानं उच्च आहे त्याचे कानं. आलं गुरुजी ते मग आलं जरा येऊ राहिलं मला लक्षात. करंट पोचलं बहुतेक. मला वाटते 8-15 दिवसाचं कामासाठी नेलं तुम्ही द्यायला. मला सांगून राहिले तुम्ही. पण कसं राऊत गुरुजी सांगून राहिले, जरा तुमच्या कानातनी काहीतरी कबाळ आहेच तुमचा. सांगा तुम्ही काही कोणता ते नाही म्हणून राहिले. त्याला काय मजुराचं घेऊन ना, किती दिवस ठेवा, किती राहू द्या. ते गड्ड्याचं म्हणते 3 घेऊ म्हणते असं म्हणून राहिले ते. काहीतरी जंगल होत आहे शायदा. बहुतेक आहे ना 3 दिवसाच्या बोली ना 15 दिवसासाठीच मजूर नेले वाटते. नाही लावतो ना, फोन लावून पाहा तुम्ही. मला काय एवढं समजत नाही. हो न्या 3 नाही 4 न्या. हो न्या गड्डे न्या, किती काही न्या. बरं ठीक आहे. 3 घेतो मग येतो. बोला ना बाहेर बोला सगळे. मग करा ते स्वयंपाक पाणी. ते फटफट गटोळे मोजून घ्या नको करा आम्हाला. अरे बाबा, ते गुंफा आल्याशिवाय काही मुदत नाही. हो ते कशी मग मनाची मायातला कमी झाला ना, धन तर झाला. तिच्या देखता मोज, तिला काटा पाहू दे. तर मग होईल. नाही तर कसं आमच्यावर आपत्ती तुमच्यावर आपत्ती. हे वजा तर काय आणलं अजून आपण सांगा. जाऊ द्या आता. हे बा ते लिहू द्या आणि लवकर आवाज द्या. आणि मग काय करते माऊली मग श्रीराम भाऊ हे मोजून घेते ना. आता आम्हाला निघास लागते. आता भाकरी बांधल्या का आमच्या. तेच म्हणलं आम्हाला जावं लागते तिकडे. आजही चालले का हो. आजही हा तिकडेच रट्टा नाही चालले का बाबा, का रोज जाता का हो. ते कोणता पाहुणा पाहिला तुम्ही, कुठचा आहे पाहिजे बाबा. लावून शेण फेन लावून काय जाऊ नका कोणाच्या घरी. होईक ना पाय चालले आपल्या कोणाच्या घरी. अरे वा सांगा. अरे माझ्या जवळचा ना ते काय ना ते विचारा नाही बा कंदिला विचारा. मग अरे माणूस कसा 1 नंबर आहे का नाही हो का कंदिला
हा माणूस देव माणूस आहे, देव माणूस. हो, कोणाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही म्हणते. हो, जे लागन ती. हो, आता आम्ही गेलो ना, हे बा त्यानं याच्यातल्या नव्या आम्हाला दुला दिले अंगावर घ्यायला. हो, रातभर आम्ही अशी झोप लागली ना, अरे बापरे म्हणतो कुठंच नाही लागली. हो, एकदम पाहुण्याची अशी सोय करते ना, लय खतरनाक. हो, मी तर म्हणतो सगळे जण तिकडेच जायला पुरते. तसेच पाहते बाबा लोक यायले, आम्हाला तर रुपयाला टाकत नाही कोणी. हो ना, पण आता अंगावर घ्यायला दुल्या दुख घ्यायला तयार आहेत लोक यायले, तर म्हणजे कायच करावं, कसंच काय पटवतात लोकायला. अरे बाबा तुमचं बोल भाषा ना गमावता सर, तुम्ही बोल भाषाच चांगली नाही तुमची. कोणाला आपलं हिसक वाचक आम्ही कसं शांततेनं घेतो ना, मी झालं शांताराम झालं, म्हणून कसं लोक आमच्या समजा संपर्कात येते. पाहिलं बाबा, आम्ही कसं राहायचं आणि एखादी मार करून पयाची पै नाही आली पाहिजे. आमची नाही येतात. आज आम्हाला बोलावलं आहे ना, कोणत्या हालतीत आज जास्त लागतं आम्हाला. आता रविवारपर्यंत आम्ही तिथंच आहोत. तिथंच रोज जेवायला जाणे आणि झोपणे. फक्त भाकरी टाकत जा तुम्ही, जाऊ देत जा आम्हाला. जा बाबा, मी आणतो बाहेर बोलावून, कापसाचे गटोळे मोजून देते तेवढे आणि चालले जा मग. आहे ना मुंशीराम भाऊ आहे, आता माऊली आहे, तर हे मोजतेत ना, हे एरी काही येत नाहीत ना. मग मी काय म्हणलं, तर ते मोजायला लाव जा, आम्हाला जाऊ द्या. फालतू उशीर होईन, अजून आमचं हुकून जाईल. ते फालतू जेवून घ्यायचं ते माणूस तर सबन हुकायचं. चला येतो आम्ही आता, बांधा ते भाकरी बांधून जाऊ द्या आम्हाला. बरोबर, जा बाबा, आणता मी भाकरी किकरी बांधून देतो, चालले जा, आम्ही घेतो मोजून मग. हा, जा. आता म्हणतो कधीला म्हणजे आपला डबा होलसान नाही जा. देवलाजवळ पाठवून दे जा. भले तुम्ही तिघं झोपले तरी चालते तिकडे, मोठे बाबा आणि तुम्ही दोघं तिथंच राहत जा. भले काही वांधा नाही, फक्त देवलाजवळ आपला डबा पाठवत जा. नाही आणत का, मार खाता का बापा, त्या पोराच्या भरोशावर असं खाऊन राहिलो आम्ही. बरोबर, आणतो नक्की आणतो. हो, ते पाठवून देतो देवलाल जवळ, काही काळजी नको करू. ठीक आहे, जा मग लवकर तुम्ही जा, लवकर पाठवून दे जा. मग शांताराम भाऊ चालेल जाऊ आपण, चला. टकलेले कायचे नाही, भरले चटकले हे मस्त. आता 8 दिवस बिनफिकीर आहे. आहे ना, जाऊ दे ना, काय होते, चांगले संबंध असले चांगली गोष्ट आहे ना. बांधल्याच नाही का ध्यान, जा लागते आम्हाला, उशीर होते ना. झाल्याच नाही का भाकरी? हो, बांधूनच राहिली, झाल्या आता झाल्या. हो, बस आता काय 8 दिवस तिकडेच राहता का आता सोमवारपर्यंत? आता म्हणते ते पाहुणे बा राहा म्हणून मग कसं रातभर आता मुक्काम केला, सकाळी तोंड घेऊन धुतलं, चहा पिऊन इकडे कापूस सुरू दिवसभर. पडकलेलं दिसता तुम्ही तर. हा, मस्त बाबा, रोजच्या रोज काय लावलं तुम्ही. पाहिजे एका दिवशी. हो, आणसा दुल्या बांधून पयाची पै नाही पाहिजे पाटीले. म्हणून म्हणलं जरा गावाचं नाव जरा लक्षात ठेवा, तेच म्हणलं. आता तिच्या गावाचं नाव लस करून राहिली, जसं दिल्ली लोक नाव कमावून राहिली, म्हणून आम्हाला म्हणते नाव कमाव. नाही करतो आम्ही बरोबर, आमचं आम्हाला समजते म्हणलं, एवढं काय आम्ही काय असे बिनडोक नाही. तुम्ही नाही तर मी हा का म्हणलं, मी बिंडो खाऊ का, मी हा का म्हणलं, बोलून राहिले असे आपले. हा, मला काय समजत नाही का, आडून बोलणं समजत नाही का म्हणलं मला. झालं सुरू असं ना, एखादा शब्द का इकडे तिकडे गेला का नाही, बोली का नाही, अंगात घेते बा, ते सुनवारी कशी कसं राहत असं काय मी. इथे घरचा बा मला तर वाटते बहुते कसं पागल होऊनच गेला का काय. अरे बाबा म्हणलं, मी काय भांडण नाही करू राहिलो, फक्त म्हणून राहिलो का मी काय भांडण केले, तुम्ही काही अंगावर काय जो बाबा. आडून राहिले बोला म्हणलं. लेकी बोले सुनी लागी चांगले, आम्हाला काय समजत नाही का. घ्या तुमच्या भाकरी, निघा लवकर, चालले मोठे. बाबा चालो दे लवकर, बांध लवकर दे मध्ये. उचला ना फोन, उचला ना म्हणलं. अबे हे सरपंच कायलेच फोन करू राहिले, पहिले दिलेच चालला, आता सरपंच झाला फालतू, डोकं खाते वाटते बहुतेक अतिक्रमणाचाच विषय. नाही हे काय सोय रे, हे आपले सोयरिकेवाले नाही या पोरासाठी भिज्जा फोन येऊन राहिले, परेशान झालं म्हणून. काय नाव कट करून कायले बसले अशाच्या मागा लागत, फेका तिकडे. शांत भाऊले काय वाटून राहिलं म्हणून आपला फोन नाही उचलू राहिला, नाही का, नको उचलू. मला माहित आहे ना काय आहे याचं नाटक. नाही पाटील, आता किती दिवस पुरते म्हणलं, कापूस गिपूस किती दिवस पुरते म्हणलं तुमच्या सासऱ्या बाजा. काय सांगा आपण, नाही का, जाऊ दे, हात झटकायला पुरते. आता काय सांगा आता किती दिवस पुरते काय, आता म्या फोन नाही लावला मला माहिती नाही. आता त्याने नेला, त्याला विचारा ना, लावून फोन लावा, विचारा त्याला. हे देत नाही गुढी, बरोबर आहे ना, हुशार आहे, मला का माहित नाही. नाही सरपंच साहेब, आपलं ते अतिक्रमणचं आहे ना, नक्की आहे ना ते. मी त्या कल्लू सांगितलं बुलडोजरवाल्या, तेच म्हणलं रविवारी येऊन राहिला ते, सकाळी बिलकुल 6 वाजता हजर आहे तिथं. ना आता ते येणार आहे म्हणते ना, 2-3 दिवसासाठी जातो म्हणे. शांताराम भाऊ सांगितलं मला त्या दिवशी, 2-3 दिवसात येतो म्हणे आम्ही कापूस येजून. आता हे गुरुजीचा येतील ना, आता शनिवार लोक येतील असं वाटतं बा. तर मग एखादा फोनच लावून पहा ना, म्हणजे काय आपल्याला समजते क्लिअर. आता कसे सगळेच अतिक्रमणवाले ते कापसाला नेले त्यानं, ते आल्याशिवाय आपल्याला करता येते का काम. म्हणून म्हणलं तुम्ही त्याला फोन लावा आणि विचारा काही येऊन राहिले म्हणा, म्हणजे समजते आपल्या पक्क. बरं ठीक आहे ना, फोन लावून पाहतो, थांबा फोन लावतो. शांताराम कोण नाही उचलत पण. मी नाही बोलत ना, तुम्ही बोला ना. ते कसं मायाला डोकं खवरायला 3 दिवसापासून. 10वी नापास पोरगी, करायला पुरते काय ते पोराले, ते पोरगं नाही म्हणून राहिला तर इकडे एवढी चांगली पोरगी भेटल्यावर ते काय करणार आहे ते. आता तुम्ही म्हणा त्याला, म्हणा मी आबाजी हो म्हणा पोराचा, त्याला सांगा गळक धडक सांगा म्हणा, आता डबल फोन लावू नको म्हणा, करा बोला. बरं आता बोलतोच का त्याला, हो ना, मगापासून फोन करून राहिला, असला कांटा बसून राहिला, थांबाला बोलतोच मी त्याला. हॅलो, म्हणलं शांताराम भाऊ, ते काय कसं काय म्हणलं, काही येता म्हणलं, दिवस देत ना, काही पक्क सांगत ना, काही येऊ राहील तुम्ही नक्की सांगा.
हो म्हणलं तुम्ही कोण सल्ला देऊ राहिला आम्हाला गरीब माणसं आम्ही काय म्हणलं सल्ला देऊन राहिले तुम्ही हा? अरे बा आमचं पोरगं नाही करत म्हणजे ते पोरगी 10वी नापास पोरगी राहिली. आमच्या नाताला देता का तुम्ही हा? म्हणलं मी त्याचा आबाजी बोलून राहिला पोराचा त्या बापाच्या हाती काहीच नाही सगळं माझ्या हाती आहे सांगून राहिलं तुम्हाला डबल फोन लावू नका तुम्ही डॉक्टर खाऊ नका आमचं ना माझी 10वी नापास पोरगी आहे म्हणते आमच्या नाताला देतो म्हणते ठेवा फोन ठेवा. मामीन हे कोणाला लागला रे बा देवदास हे दुसऱ्यालाच लागला रे भाऊ फोन. हॅलो हॅलो हा शांताराम भाऊचा फोन आहे ना. हॅलो हॅलो. इथं कोणता शांताराम आलाराम गेलाराम कोणी नाही ना बाबा इथं आम्हाला नाही सुचू राहिलं म्हणलं इकडे हो ना ठेवा ते आमचं पोरगं शिकेल आहे तुमची पोरगी 10वीच आहे करत नाही म्हणजे नाही. अशी कंडिशन आहे त्या पोरासाठी असे इतके फोन येऊ राहिले. हो बरे बा तुम्हाला सांगतो ना दिवस निघाला की फोन 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 शेवटी असं म्हणलं लागते बा करत नाही म्हणून ते पोरगं म्हणते आम्ही करत नाही म्हणजे कसं सदन कास्तकार सगळ्या गोष्टी आहे ना म्हणून असं होते ते. असे सोडून द्यायचे ना हे फोनही नाही उचलायचे अशायचे मग. अरे आपण कसं आपण जवळचे माणसं आहो सोयऱ्या धायऱ्यातले आहो. आता तुमचा मावस भाऊ त्याचा चुलत भाऊ त्याचा ते आतो भाऊ हा माया नात्यात आहे ना म्हणून म्हणलं तुम्ही हे स्थळ आपल्या पोरीसाठी हुकवायचं नाही म्हणजे नाही. मी तसं कोशिशमध्ये साव त्याच्या ते पोराला कसं हँडल करावं लागते आपलं कसं ऐकते ते आपल्या बाहेर जात नाही शब्दाच्या तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्हाला मी दिवस द्यायला लावतो ना द्यायला फक्त कसं जरासा धीर धरा तुम्ही. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना हो तुमचा शब्द नाही खाली पडत कुठं मग तुमच्यासारखा माणूस भेटते करायचा माया तकदीर म्हणला का मा घरी पाय पडली तुमची तर म्हणलं मी काय म्हणलं आज संध्याकाळचं जेवून टाकू आपण गावरा ना कसं आता रविवार लोक खायचीच करू नका तुम्ही खायची खायची प्यायची तर म्हटलं तर आज आता तुम्ही इथंच मुक्काम करा जेवले घ्या उशिरा पाशिरा काही जात नका जो हे संबंध आपला फिट झाला पाहिजे हे तुमच्यावर आता मी सोपवलं समजलं का. हो ना फक्त कसं एक पोरीची पोराची दोघांची जर पसंती झाली का नाही बाकी पुढचं मीच पाहतो ना हो तुम्हाला काहीच नाही खर्च नाही देत मी रुपया खर्च नाही देत. दिवस उतरला नाही याला चांगला सणान खाऊ घालाच लागते तर रविवारला. बरं काय नाही ना हो मला तुमच्या ज्यानं मला माय काळजीच मोकळी झाली हो पोरीचं तुम्ही काकाच समजा असं समजा. कोल काहीच काय फक्त पोरगं पसंत आलं पाहिजे बस पोरगं तुमच्या जर पसंत आलं ना झालं अंगठी घेऊ देत नाही झालं अजून काय बोलायचं काही आता विषय राहिला काही. आता फक्त तुम्ही दिवस घ्या दिवस घ्या लवकरात लवकर सांगा निर्णय घ्या म्हणा त्या पोरावाले लवकर पहा काहीतरी. विषय झाला ते आम्ही गेलो का नाही झाला समजा फिटच झाला तारीखच देत तुम्हाला. आता ते फक्त कसं लेखायचं अजून तुम्हाला 2-3 दिवस थांबा लागत होते हो काय आमचा कापूस होता राजा आम्हाला मजूर नाही सापडून राहिलं आता गुरुजीचा काही होते तुमचा राहिलाय का अरे तसं सांगा ना मग जमलं का रविवारला भागते आपला आता. अरे म्हणलं गुरुजीचा नंतरही बघून पहिले तुमचा सोयरे महत्वाचे ते गुरुजीचं महत्वाचं आहे का आपल्याला त्याचं पाहू मग राहिला तर राय तिकडे झालं कटायलो बा चाललो तुमचा देतो काढून रविवार लोक सोमवारी जाईन आम्ही काही टेन्शन नाही. मग बापा शांताराम मग बा बरं झालं त्याचं बिना औषधाचं खांदू फुटलं नाही का मी आता म्हणलं आता कापूस सरला आता कसंच काय करा बरं येतो म्हणलं शांताराम भाऊ आहे का नाही एक नंबर माणूस आहो तुम्ही कसं यायच्या मनानं जर घेतलं ना तुमच्या पुरी सोयी झालीच समजा. काही काळजी नाही आता आपला करून घ्या मग उद्यापासून सोमवार लोक पुरते आपला 2-4 दिवसाचा कापूस आहे टेन्शन नाही. चला म्हणलं बनवून टाकू आता तुमची कशी भाजी म्हणजे एक नंबर असते बा 2-2 दिवस लेखाचा हाताचा वास नाही जात लेखाचा. चला बनवू म्हणलं चला मग चला. अरे लागला कुठं म्हणलं हे अरे मला धुंद राहिला बा ते का 10वी नापास पोरगी आहे ना सायन्स मायावीन कोणता आबज होतं. आपलं आता हे शांतारामचा नंबर होय मग मायाच्यावर लावला तर उचले नाही तुमच्याच्यानं उचलला तर असं बोलून राहिला मग शांतारामचे नाटकं माहिती तुम्हाला नाही माहिती आहे ना बा ते दुसऱ्याच फोन लागला ना मला तर काय वाटते शांतारामचा फोन पडला राहायचा कुठतरी आणि यानं उचलला समजा यानं या बहाददारानं आणि यानं सुरू करून दिला ज्याला त्याला नंबरही देऊन टाकले सोयऱ्या धायरेली बहुतेक त्यानंच यूज करणं सुरू केला रे बाबा त्याचा. ते मग फोनावाला 100% 12च्या भावात घालते शांतारामनं पोलीस स्टेशनला रिपोर्ट नाही द्यायला पाहिजे का फोन हरपला मग जाऊ द्या घेऊ द्या घोनीले का जाऊ दे